राज्यामध्ये 38 साखर कारखान्यांनी एफआरपीचे 140 कोटी थकवल्याची माहिती समोर येते। पैसे थकवणाऱ्या कारखान्यांमध्ये सहकार मंत्र्यांच्याही कारखान्याचा समावेश आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कारखान्याने तब्बल 9 कोटी रुपये थकवले असल्याची माहिती समोर येते। सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज हा बाबासाहेब पाटील यांचा कारखाना आहे। शेतकऱ्यांच्या एफआरपीचे 9 कोटी रुपये या कारखान्याने थकवलेत। खुद्द सहकार मंत्र्यांच्या कारखान्यानेच पैसे थकवल्याने आता चर्चा सुरू झाली आहे। साखर आयुक्तालयाच्या अहवालामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर साखर आयुक्तालयाच्या अहवालामधली ही माहिती आहे। राज्याच्या सहकार मंत्र्यांच्याच कारखान्यांनी आता एफआरपीचे पैसे थकवलेले आहेत। थोडके नाही तर तब्बल 9 कोटी रुपये थकवल्याची माहिती समोर येते। त्यामुळे राज्याचे सहकार मंत्रीच किंवा त्यांच्या कारखान्याकडूनच जर नियमांचं पालन होत नसेल तर काय करणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे। राज्यातले 38 असे कारखाने आहेत ज्यांना एफआरपीचे तब्बल 140 कोटी रुपये दिलेले नाहीये। तर त्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी पाहायला मिळते। यातली महत्त्वाची बाब म्हणजे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याच कारखान्यानं 9 कोटी रुपये थकवलेले आहेत आणि त्यामुळे सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज ही बाबासाहेब पाटील यांचा कारखाना आहे। या कारखान्यानं 9 कोटी रुपये थकवलेले आहेत आणि शेतकऱ्यांची यामुळे एक नाराजी आपल्याला पाहायला मिळते। आज खरं तर अधिवेशनामध्ये बाबासाहेब पाटील येतील, त्यामुळे ते या संदर्भात काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जो अहवाल आता 38 कारखान्यांचा समोर आलाय तो खुद्द साखर आयुक्तालयातूनच आलेला आहे आणि त्यामुळे 38 कारखान्यांसंदर्भात आता सरकार काय पावलं उचलते, कोणत्या पद्धतीचे त्यांना निर्देश देत आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील। नक्कीच या संदर्भात आता सहकार मंत्री काय बोलतात याकडे आपले लक्ष असेलच। निलेश, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।